एका खेड्यात एक टोपीवाला राहत होता. तो गावोगावी फिरून रंगीबेरंगी टोपी विकायचा. त्याच्या टोप्यांची टोपली तो डोक्यावर घेऊन चालायचा. एक दिवस तो एका मोठ्या झाडाखाली थोडा थकून गेला आणि झोपायला बसला. त्याच्या डोक्यावर टोप्यांची टोपली होती. त्यात लाल, हिरव्या, निळ्या अशा खूप टोप्या होत्या. त्या झाडावर खूप माकडं राहत होती. माकडांनी टोपीवाल्याच्या टोप्यांची टोपली पाहिली आणि एक एक करून सगळ्या टोप्या चोरून घेतल्या. त्यांनी त्या त्यांच्या डोक्यावर घातल्या आणि झाडावर बसून मजा करू लागली. टोपीवाला उठल्यावर त्याला टोप्या दिसेनात. तो बघतो तर काय, झाडावर माकडे आणि त्यांच्या डोक्यावर त्याच्या टोप्या. त्याला राग आला, पण त्याने विचार केला की माकडं नक्की नक्कल करतात. मग मी काहीतरी वेगळं करूया. त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर फेकली. माकडांनी ते पाहिलं आणि त्यांनीही आपापल्या टोप्या झाडावरून खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटकन सगळ्या टोप्या उचलल्या, टोपली भरली आणि हसत हसत पुढे निघाला.